चित्री तुडुंब झाल्यानं आजऱ्यातील सगळेच प्रकल्प भरले। उचंगी सकाळी 96% भरले, तिथूनही विसर्ग सुरू। आठवडाभरात प्रकल्प पाणलोट क्षेत्रातील अतिवृष्टीच्या पावसाचा परिणाम। आजऱ्यासह गडिंग्लज तालुक्यातील बळीराजा झाला खुश। आजरा तालुक्यासह गडिंग्लज आणि संकेश्वर हद्दीपर्यंतच्या गावकऱ्यांना वरदान ठरलेल्या चित्री पाणी प्रकल्प अखेर आज सकाळच्या सुमारास तुडुंब भरला। 120 क्युसेक्सने सांडव्यावरून तर 184 क्युसेक्सनं विद्युत गृहासाठी इथून विसर्ग सुरू आहे। गेल्या 2 वर्षापासून यंदा प्रथमच हा प्रकल्प जुलैमध्ये भरलाय। याबाबत तालुक्यातील बळीराजा खुश होऊन समाधान व्यक्त करतोय। दरम्यान कालपासूनच्या 24 तासात तालुक्याच्या पूर्व भागातील उचंगी प्रकल्प पाणीसाठाही 96% वाढला असून या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून येथूनही विसर्ग सुरू केला असल्याचं जलसंपदा विभागानं आज सकाळी स्पष्ट केलंय। यामुळे आज अखेर तालुक्यातील 3 पाणी प्रकल्प तुडुंब झाले असून 4 पाणी प्रकल्पातून विसर्ग सुरू झालाय। दरम्यान तालुक्यातील उर्वरित धनगरवाडा, एरंडोल, वेळवट्टी आणि खानापूर तलावही काठोकाठ भरलेत। तालुक्याच्या महत्त्वाच्या चित्री प्रकल्पातून 4 दिवसांपूर्वी विद्युत गृहासाठी विसर्ग सुरू करण्यात आला होता। मात्र गेल्या काही वर्षाच्या तुलनेत यावेळी प्रथमच जुलै महिन्यातच हा प्रकल्प 100% भरला। सन 2022 आणि 2023 मध्ये अनुक्रमे 13 आणि 6 ऑगस्टला हा प्रकल्प भरला होता, पण त्या तुलनेत तो आज सकाळच्या सुमारास भरल्यानं येथील सांडव्यावरून 124 क्युसेक्सनं विसर्ग सुरू झालाय। आजऱ्यासह गडिंग्लज तालुक्याला वरदान ठरलेला हा प्रकल्प भरल्यानं बळीराजा खुश झालाय। आजरा तालुका परिसरात गेले 10-12 दिवस अक्षरशः अतिवृष्टीजन्य पाऊस झोडपून काढतोय। गेल्या आठवड्याभरात झालेल्या 72, 98, 72, 68, 96, 99 मिलीमीटर प्रमाणात अतिवृष्टीजन्य पाऊस नोंद झालाय। आजरा तहसील कार्यालय नोंदीप्रमाणे जून महिन्यात केवळ 215 मिलीमीटर तर जुलै महिन्यात आत्तापर्यंत 1183 म्हणजेच जवळपास 5 पट नोंद झालाय पाऊस। त्यामुळे तालुक्यातील 95.34% भरलेला उचंगी प्रकल्प वगळता चित्री, सरपनाला, आंबेओहळ असे सर्व प्रकल्प तुडुंब भरलेत। तालुक्यातील पावसाच्या या प्रमाणामुळे चित्री आणि हिरण्यकेशी नद्या पात्राबाहेर वाहू लागल्यात। नद्यांच्या दोन्ही काठानजीकच्या शेतीवाडीत पाणी साचून पिके पाण्याखाली गेली आहेत। धुवाधार पाऊस आणि प्रकल्प विसर्ग सुरू असल्यानं पडझड सुरू आहे। महापुराची स्थिती शक्य असल्यानं ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय।